नमो बुद्धाय। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। मित्रांनो, आज बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आज मी भगवान गौतम बुद्धांचा जो या जगातील समस्त मानवजातींच्या उद्धारासाठी जो त्यांनी उपदेश केला आणि मार्ग दाखवला, त्या मार्गाला प्रथमतः मी नमन करतो। भगवान बुद्धांचा मार्ग हा सम्यक मार्ग, भगवान बुद्धांचा मार्ग हा सम्यक मार्ग आहे। प्रज्ञाशील करुणा ही त्यांची त्रिसूत्री आहे। भगवान बुद्धांचे विचार अजरामर आहेत, त्यांना कोणीही नष्ट करू शकत नाही। कोणी कितीही प्रयत्न केला तरी नष्ट करू शकत नाही, कारण ते चिरंजीव आहेत। या जगामधला मानव जातीच्या कल्याणाचा सुकर मार्ग भगवान बुद्धांनी शोधून काढला। त्यासाठी त्यांना गृहत्याग करावा लागला, वैराग्य स्वीकारावं लागलं। तेव्हा कुठे या जगातील ज्ञान जे नैसर्गिक आहे ते त्यांनी प्राप्त केले। तशी बुद्धांची विचारधारा ही चार्वाकने सुद्धा सांगितली। आणि अलीकडच्या काळामध्ये जवळजवळ या 1000 वर्षामध्ये काही प्रमाणात की जी आज समस्त मानवजातीला त्याची गरज आहे, असे ज्ञान संत परंपरेतील संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत गुरु रविदास महाराज, गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज आणि त्यांचे समकालीन जे काही संत होऊन गेले, की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं तर संत सेनानावी, संत मीराबाई, संत दादू पलटू, गुरु नानक देव, अशी भली मोठी संत महापुरुषांची यादी आहे। या महापुरुषांनी मानवजातींच्या उद्धारासाठी अथक प्रयत्न केले, परंतु मानवजात काही सुधारायला तयार नाही। आणि या महामानवांनी कोणत्याही एका जातीचा उदो केला नाही किंवा कोणत्याही एका धर्माचा उदो केला नाही। आणि बुद्धाचं सुद्धा तेच आहे। बुद्धाने जो मार्ग दिला तो बुद्ध धर्म म्हणून नाही दिला, बुद्ध धम्म म्हणून गेला। की अगदी तुम्ही कोणत्याही धर्माचे असू द्या, कोणत्याही जाती व्यवस्थेमध्ये जन्माला आलेला असू द्या, तुम्हाला इथेच जन्मायचं आणि इथेच मरायचं आहे। आणि ह्या मध्यजन्म मरणाच्या मधल्या काळामध्ये जे तुम्हाला कर्म करायचं आहे ते अगदी योग्य असलं पाहिजे। हा मार्ग बुद्धाने सांगितला, तो मार्ग पुढे संत गुरु महात्म्यांनी सांगितला। परंतु जी गोष्ट ह्या महामानवांना, भगवान बुद्धांना अपेक्षित होती, असा
देश असं जग बनवण्यासाठी खूप उशीर लागलेला आहे. कारण जगामध्ये दोन प्रकारचे विचारधारा वाहतात. एक बुद्ध विचारधारा, म्हणजे तिला आपण मानवतावादी विचारधारा म्हणतो, आणि दुसरी विचारधारा आहे मनोवादी विचारधारा, की जिला आपण विषमतावादी विचारधारा म्हणतो. काहींना हरामाचं खायची सवय लागलेली आहे आणि हरामाचं खाण्यासाठी खोटं जेवढं वाढून देता येईल तुमच्यासाठी तेवढा ते प्रयत्न करतात. खोट्यामुळं तुमच्यामध्ये अज्ञान निर्माण होतं. अज्ञान निर्माण झाले म्हणजे तुम्ही अंधभक्त होतात. अंधभक्त झाले म्हणजे तुम्ही समोरच्याने सांगितलेलं तसं ऐकतात. तो तुमचं आलं धन संपत्ती कधी काढून घेतो हे तुम्हाला सुद्धा समजत नाही. तो खाण्याचे पदार्थ तुमच्याकडे पूजेसाठी लागतात म्हणून मागून घेतो हे तुम्हाला समजत नाही. तुमच्याकडून अगदी गोदान, जमिनीचं दान किंवा इतर मौलिक सोने नाणे याचं सुद्धा दान करून घेतो हे तुम्हाला समजत नाही. ज्या ठिकाणी संत गुरु रविदास महाराज म्हणतात, हे देवा मी तुझी पूजा कशी करू, मला काही समजत नाही. आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टींनी मी तुमच्या पूजा करावी असं मला वाटतंय, पान फुले व्हावीत, गंगेचं पाणी आणून आंघोळ घालावी, किंवा चंदन आणून तुम्हाला ते लावावं, गाईचं दूध तुम्हाला टाकावं, त्यांनी आंघोळ घालावी. परंतु ज्यावेळेस मी तटस्थ बुद्धीनं आणि वैचारिक पातळीनं जेव्हा विचार करतो त्यावेळेस मला हे जाणवतं की हे परमेश्वरा, मी तुझी दुधाने आंघोळ घालायची किंवा गंगेच्या पाण्याने जर आंघोळ घालायची म्हटलं तर गंगेच्या पाण्याला मासे आणि मगरींना जे जलामध्ये जे संचार करणारे जीवजंतू आहेत त्यांनी त्यांची विष्ठा टाकून त्याला खराब केलेलं आहे. सांग हे परमेश्वरा, ह्या पाण्याने मी तुला कशी आंघोळ घालू. त्याचप्रमाणे रविदास म्हणतात, हे परमेश्वरा, मी विचार केला की मी तुला दुधाने तुझीवाली आंघोळ घालावी, तुला एक मूर्त रूप देऊन तुला आंघोळ घालावी असं माझ्या मनात येतं. आणि नंतर त्यावेळेस कळतं की अरे, गायीच्या स्तनाला सुद्धा देखील वासरांनी उष्ट केलेलं आहे. तर हे परमेश्वरा, मी तुझी पूजा कशी करू. उष्ट तर मी तुला देऊ शकत नाही, दुसऱ्यांनी घाण केलेली वस्तू मी तुला देऊ शकत नाही किंवा तुझ्यासाठी ती वापरू शकत नाही. तेव्हा मी विचार करतो, हे परमेश्वरा, मी तुझी अगरबत्ती धूप लावून पूजा करावी असं म्हणतो. परंतु जे निलयागिरी पर्वतावर जे चंदन आहे त्या चंदनाची सुद्धा देखील विषारी सापाने त्याला विळखा मारलेला आहेत आणि कित्येक ठिकाणी त्यांनी विषाचे दंश केलेले आहे. तेव्हा मी त्या विषाने दंश केलेल्या चंदनाने सुद्धा देखील तुला धूप दाखवू शकत नाही. हे परमेश्वरा, मला माफ कर. मी तुझी अशी भक्ती करावी म्हणतो की ज्या भक्तीनं मी सुद्धा आणि तू सुद्धा प्रसन्न झाला पाहिजे, मला सुद्धा समाधान भेटलं पाहिजे. देवा, मी तुला काही गोष्ट किंवा खराब केलेली वस्तू वापरली नाही. तर हे परमेश्वरा, माझं मनच एवढं मी पवित्र तयार केलेलं आहे तुझ्या ठाई की हे परमेश्वरा, मी माझ्या मनानेच तुला धूप, आरती, चंदन आणि जे दूध वगैरे जे किंवा गंगेचं सारखं पाणी जे आहे ते माझ्या मनानेच तुझीवाली संपूर्ण पूजा करतो. आणि रविदास महाराज म्हणतात, मन ही पूजा मन ही धूप, सहज सेवू सहज स्वरूप. हा संदेश देतात. आणि त्याचप्रमाणे सुद्धा देखील बुद्धाने सुद्धा पुढचा संदेश देताना मानव जातीच्या उद्धारासाठी म्हटलेलं आहे, हत्तदीप भव. काय आहे हत्तदीप भवचा मंत्राचा उद्देश? का म्हणावं लागलं बुद्धांना हत्तदीप भव?
मित्रांनो, बुद्ध म्हणजे बुद्ध होते. बुद्धासारखा जगामध्ये अजून तरी कुणी एवढा मोठा तत्वज्ञानी जन्माला आला नाही. जो कुणी बुद्धाचा अभ्यास करायला तो गेला तो बुद्धाचाच होऊन बसला. म्हणून लोक बुद्धाजवळ जायला सुद्धा काही घाबरतात. त्यांचा धर्म अडचणीत यायला बसला म्हणून घाबरतात. त्यांची जात सुद्धा अडचणीत येईल म्हणून घाबरतात. म्हणून काही विषमतावादी मनोवादी लोक बुद्धाला वाईट म्हणतात. बुद्धाला वाईट म्हणतात. बुद्ध हा चांगला नाही. बुद्धामुळे माणूस पागल होतो, मूर्ख बनतो आणि धर्माच्या विरुद्ध आचरण करतो. हा गैरसमज समस्त मानव जातीमध्ये पेरायचं काम येथील छलाक मनोवादी लोकांनी केलेलं आहे. म्हणून तुमच्या आमच्या वाट्याला आणि आपल्या समाजांना आणि समस्त भारतवासी आणि जगातल्या विश्वामधील राहणाऱ्या समस्त मानव जातीच्या दुःखामध्ये भर पडलेली आहे. कारण आम्ही बुद्धाला समजून घेतलंच नाही. म्हणून या भारत भूमीमध्ये वेळोवेळी बुद्धाची विचारधारा सांगणारे संत महंत महात्मा गुरु जन्माला आले. त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये बुद्ध तुम्हाला सांगितला. आणि हा बुद्ध समजून घ्यायचा असेल तर आपल्याला संतांचे सुद्धा विचार समजून घेतले पाहिजे. परंतु अमुक संत तमुक जातीचा, तमुक संत अमुक जातीचा आहे म्हणून त्याचे विचार आम्हाला ऐकायचे नाही. अरे आमच्यासारखे कोणी कोणी मूर्ख आहे का मग या जगामध्ये? अरे बाबासाहेबांनी जर असा विचार केला असता की ब्राह्मणांनी बौद्ध हिंदू धर्माचे ग्रंथ लिहिलेले आहे, मनुस्मृती लिहिलेले आहे, महाभारत लिहिलंय, रामायण लिहिलंय, 18 पुराण लिहिलेले आहेत, त्याचा अभ्यास करायचा नाही असा जर ठरवलं असतं तर बाबासाहेब विश्वभूषण तयार झाले असते का? मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला अभ्यास तर करावा लागणार आहे. तो चांगला असो किंवा वाईट असो. फक्त तुमचं चित्त आणि मन शुद्ध असावं लागतं. आणि ज्या गोष्टींना मन तुमचं शुद्ध होतं त्या गोष्टी तुम्ही जवळ बाळगल्या पाहिजे. जसं आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलो आणि त्या निसर्गरम्य ठिकाणी जिकडे तिकडे सुगंधी फुलांचा सुवास येतोय, वनराई अशी सजून निघालेली आहे, असं वाटतं की एखादी नवीन नवरी तिनं संपूर्ण तिचा शृंगार केलेला आहे. आणि जशी सौंदर्याची एखादी कल्पना करता येते, एवढी कल्पना मी नाही करू शकत, परंतु मी प्रयत्न करतोय तुम्हाला समजून जाण्यासाठी. तर जशी एखादी नवीन दुल्हन, नवीन नवरी जसा मेकअप करते लग्नाच्या कार्यामध्ये, तसाच हा निसर्ग सुद्धा वनराईंनी अगदी नटलेला आहे. आणि हा नटलेला वनराईंनी निसर्ग तुमच्या जर डोळे, नाकाला जर घेण्याची इंद्रिय, तुमची जी पंचेंद्रिय जर जागृत असेल तर त्याच्यातला तुम्हाला आनंद घेता येऊ शकतो. आणि हा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्याकडे ही इंद्रिय जागृत असली पाहिजे. आणि म्हणून तर म्हणतात अत्तदीप भव. बुद्ध म्हणतात म्हणून अत्तदीप भव. म्हणून तू तुझा स्वतः स्वयंपूर्ण होय. तू स्वतः ज्ञानी बन. तू तुझा मार्ग स्वतः तयार कर. दुसऱ्याने दाखवलेल्या मार्गावर पूर्णपणे विश्वास ठेवू नकोय. तो चांगला आहे की वाईट आहे हे ठरवायचं काम कमीत कमी तू तर कर. परंतु काही भ्रामक नालायक धर्माचार्यांनी, मी कोणत्याही एका धर्मावर सुद्धा बोलत नाही, या नालायक धर्माचार्यांनी असं काही नंतर, कारण ज्यांनी धर्मस्थापन केला त्यांची कल्पना चांगली असेल, परंतु मधल्या काळामध्ये ज्यावेळेस तोंडाने बोलायचा आणि काहीतरी कागदावर लिहून ठेवायचं, त्यावेळेस ते ताम्रपत्र किंवा तमालपत्र याच्यावर एक ती सिस्टम होती, पद्धत होती लिहिण्याची की त्याच्यावर लेखन करून ठेवायचं. किंवा काही मुखोद्गत. तर बोलता बोलता तुम्ही विचार करा. तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो. आमचा एक मित्र होता.
त्याचं नाव सलीम भाई, मुंबईचा होता. आणि त्या मित्रानं मला सांगितलं, अन्ना तुम्हें मालूम है ये कलकत्ता का नाम कैसा पड़ा? मैं बोला मुझे नहीं मालूम, मैं बताता हूँ. मतलब ठीक है बाबा सांग. आणि तो सांगायला लागला, अन्ना जब अंग्रेज अपने देश में आए, जब अंग्रेज अपने देश में आए तो पश्चिम बंगाल में चले गए. चलते चलते रास्ते में कुछ खेत वगैरह इधर उधर देखते रहे, पेड़ देखते रहे, मजा लेते रहे. नए नए आए थे. उस सिटी का, उस शहर का नाम उनको मालूम नहीं था. बोला अच्छा. तो कुछ लोग खेती बाड़ी में काम कर रहे थे और ये लोग उनके पास, ये अंग्रेज लोग उनके पास गए और उनको बोला, भाई व्हाट इज द नेम ऑफ सिटी? आता प्रश्न ग्रामीण भागातले लोक होते, त्यांना इंग्रजी माहित नव्हतं. इंग्रजी लोक म्हणजे ब्रिटिश लोक, अंग्रेजी लोग कह रहे थे कि भाई व्हाट इज नेम ऑफ सिटी, या शहराचं नाव काय आहे, असं ते विचारित होते. आपल्या ग्रामीण भागातले लोक इंग्रजीचा गाद्यापद्दा नाही, कधी इंग्रजी म्हणजे सीमापारच गेले नाही, कारण समुद्र पर्यटन करणं सुद्धा पाप होतं, त्यामुळे ते विषयच येत नव्हता. मग सीमापारच गेले नाही, ते इंग्रजी भाषेचा अद्यापद्याच नाही, संबंधच नाही. तेव्हा ते ग्रामीण भागातले लोक जे गहू कापत होते, गेहूं काट रहे थे और बड़ी बड़ी ऐसी गेहूं की गड्डी बना के अलग अलग जगह पे रखी थी और उसको बांध के रखा था. तर एक ग्रामीण उठला, एक ग्रामीण खुला उठा और उनको हाथ जोड़ते बोला, भाई ये कल कटा है. आणि जो अंग्रेज लोग थे वो समझ गए कि भाई इस शहर का नाम कलकत्ता है. अच्छा अच्छा, कलकत्ता म्हणजे आपला हा ग्रामीण माणूस त्याला सांगत होता, हे काल काटलंय, काल कापलंय, तर हे कलकत्ता आहे. हा तसाच प्रकार नाही का मग? म्हणजे इंग्रज लोक आपल्या ग्रामीण खेडूताला विचारित होते की भाई ह्या शहराचं नाव काय आहे. त्या खेडूताला असं वाटलं की ह्या गव्हाला हे कधी कापलंय, मागचं जमा केलेलं, त्यांना वाटलं एखादं गिऱ्हाईक असेल, तर तो सांगतो त्याला कलकत्ता आहे. म्हणजे हिंदीमधून म्हणतो कलकत्ता आहे, म्हणजे काल काटलेलं आहे, काल कापलेलं आहे, काल सोंगलेलं आहे. आणि असं ज्यावेळेस त्या खेडूताना सांगल्यानंतर इंग्रजांनी भाई उसका कलकत्ता कर दिया. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश आहे या गोष्टीमधून, भले ही काल्पनिक गोष्ट असतो, मी त्याला सत्य मानत नाही, जे असेल ते असेल, परंतु ज्या वेळेस एखादा खेडूत त्याचं अज्ञान आणि समोरचा सज्ञान असून सुद्धा अज्ञानासारखं त्याला समजून घेतो, ही मोठी गोंधळाची गोष्ट होते. विचारपूर्वक एखादी गोष्ट जर केली नाही तर गोंधळ ठरलेला आहे. आणि या गोंधळामधून जसं ते कलकत्ता झालं तशीच आपली पण गोष्ट आहे. तसंच आपले जुने मनोवादी लोक जे मुखोद्गत असणार, त्यांचं 18 पुराण किंवा महाभारत, रामायण किंवा इतर धर्माचं, मुस्लिम धर्माचं असो किंवा ख्रिश्चन धर्माचं असो या कोणत्याही धर्माचं असो, शब्दामध्ये चुका होऊ शकतात. आणि शब्दामध्ये जर काही गोष्टींच्या चुका होऊ शकतात तर शब्द सुधारायचे कोणी? आजच्या काळात जर सगळे लिखित आहे, शिक्षित आहे, ज्ञान प्राप्त केलेले PhD होल्डर आहेत, प्रत्येक जाती धर्मात जन्माला आहेत, हे त्यांचं काम नाहीत का? आजही आपण जे कमी शिकलेले धर्म पुरोहित, पंडित, पादरी असो किंवा मौलाना असो,
त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला आपण जर सत्य मानून बसलो तर तुम्ही सांगा, काल जे युद्ध झालं आणि नंतर सीजफायर झालं, सगळे म्हणत होते युद्ध नको बुद्ध हवा, युद्ध नको बुद्ध हवा. ती मुस्लिम कंट्री होती आणि तिकडचे सुद्धा ख्रिश्चन कंट्री होत्या, हे आपण विसरता कामा नाही. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश आहे, पराधीनता पाप है जान लेहू रे मित रविदास दास पराधीन को सब ही समजे हीन. म्हणून ज्ञानाच्या बाबतीत तुम्ही पराधीन राहू नका. दुसऱ्याने सांगितलं म्हणून जसं तसं सत्य मानू नका. त्यासाठी अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर, वाचनानंतर ती गोष्ट आपल्याला पटली तर स्वीकारा, अन्यथा स्वीकारू नका. कारण जो बुद्धाचा मार्ग आहे तो सम्यक मार्ग आहे. आणि हा समजून घेण्यासाठी आता मी जो काही थोडासा बडबडीचा प्रपंच केला आहे, कदाचित माझ्याकडून शब्दामध्ये थोडेफार चुका होऊ शकतात, कारण मी काय पूर्ण ज्ञानी नाही, पण अल्पज्ञानी आहे असं समजून माझ्याकडून काही थोड्याफार चुका होऊ शकतात. मित्रांनो, जो मी तुम्हाला काही गोष्टी, जी परंपरा, बुद्धाकडून आलेली परंपरा विचारधारेची, ती पुढं परंपरा संत गुरु महात्म्यांनी चालवली आणि अलीकडच्या 150 वर्षापूर्वी ती महात्मा फुलेंनी विचारली. ती विचारधारा महात्मा फुलेंनी घेतली. इंग्रजी शाळेमध्ये शिकत शिकत त्यांनी आपल्या देशातली संस्कृती आणि बाह्य देशातली संस्कृती, तिथल्या मानवजातीचं जीवन, आपल्या मानवजातीचं जीवन समजून घेतलं. आणि समजून घेतल्यानंतर त्यांना कळालं की आपल्या देशामधील ही संस्कृती किंवा जी रूढी परंपरा काही चालत आलेल्या आहे, ह्या ईश्वर निर्मित नसून या मानव निर्मित आहेत. आणि या मानवनिर्मित परंपरा असल्यामुळं त्यांना कुठेतरी नष्ट केलं पाहिजे. त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये वरातीमध्ये स्वतः गेले होते आणि त्या वरातीमध्ये जेव्हा त्यांचा अपमान केला गेला आणि अपमान केल्या गेल्यानंतर त्यांना शूद्र म्हणून हिणावलं गेलं आणि त्यावेळेस त्यांना समजलं की ब्राह्मण आणि माझ्यामध्ये बदल आहे. ज्यावेळेस ब्राह्मण आणि माझ्यामध्ये जर बदल आहे तर यासाठी मी शिकलेल्याचा काय उपयोग, त्यासाठी मला शिकलो तर मला हा शोध घेतला पाहिजे. म्हणून महात्मा फुल्यांनी शूद्र असण्याचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्यांना कळालं की हे ब्राह्मणांचं पोट भरण्याचं एक साधन निर्माण केलेलं आहे आणि आपल्या मनावर अंधश्रद्धा, आपल्या पूर्वजांवर अंधश्रद्धा आणि पुढच्याही पिढींवर अंधश्रद्धा लादायचं काम ते करतात. यासाठी आपल्याला सांभाळून राहिलं पाहिजे आणि यासाठी माझं कर्तव्य मी समजतो. ज्याला मला समजली ही गोष्ट की हे सर्व अज्ञानापायी होतंय, तर मला सर्व समाजाला सज्ञान केलं पाहिजे. म्हणून महात्मा फुल्यांनी स्वतः शिकल्यानंतर स्वतःच्याही पत्नीला शिकवलं आणि त्यानंतर त्यांनी खास करून मुलींसाठी शाळा काढल्या आणि त्या शाळेमधून माता सावित्रीबाई फुले ह्या शिकवण्यासाठी जात होत्या. त्यावेळेस सनातनी, जे स्वतःला आज हिंदू धर्माचे रक्षक मानतात, ते ब्राह्मण वर्ग त्यावेळेस त्यांच्यावर चिखलफेक सुद्धा करायचा, शेणांचा मारा करायचा. पण तरीसुद्धा महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले डगमगल्या नाही. हाती घेतलेला वसा त्यांनी सोडला नाही आणि त्यांनी न डगमगता, न घाबरता, अनंत शिव्या, शाप, अपमान पचवत त्यांनी शिक्षणाची दारं, कवाडं सर्व समाजातील स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी उघडे करून दिले. म्हणून आमच्या ह्या देशामध्ये शिक्षणाची गंगा पहिली व्हायला लागली, ती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळं. म्हणून आम्ही त्यांना कधी विसरता कामा नये. आणि त्यांनी दिलेल्या शिक्षणामधून, त्यांनी केलेल्या लेखनामधून मनुवाद्यांचं षड्यंत्र त्यांनी उघडं केलं, पितळ उघडं केलं की हे लोक स्वतःची पोटाची खळगी हरामासारखी खाण्यासाठी लोकांना खोटं सांगून आपलं पांडित्य आणि
आपली मजा मारण्याचे दिवस ते याच्यातून करतात. आपलं स्वतःचं अर्थ संपादन ते करतात आणि लोकांमध्ये धर्माच्या नावानं, देवाच्या नावानं अंधश्रद्धा पसरवतात. यांच्यापासून सावधान राहिलं पाहिजे. म्हणून ब्राह्मणी कसब, शेतकऱ्यांचा सूड इत्यादी त्यांनी सत्यशोधक ग्रंथ लिहिले आणि हे ग्रंथ आपण सर्वांनी वाचले पाहिजे. पुढे हीच चळवळ महात्मा फुल्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी चालवली. शाहू महाराजांना सुद्धा देखील एक राजे असून सुद्धा देखील शूद्र म्हणून हिणवलं गेलं, कुणब्याचा राजा म्हणून हिणवलं गेलं आणि त्यांना सुद्धा टिळकासारख्या माणसानं सुद्धा अपमानित करायचं काम केलं. तरी त्या महात्मा फुल्यांच्या नंतर जे शिकून सवरून जे समाज तयार झाला होता, शाहू महाराज राजे होते. शाहू महाराजांनी विचार केला, जर माझे गुरु महात्मा फुले यांनी शिकून सवरून समाज तयार केला तर त्या समाजाला, बहुजन समाजाला मी माझ्या राज्यामध्ये या ब्राह्मणांच्या जागेमधून 50% कपात करून, ज्या ऑफिशियल जागा असतात कार्यालयामधल्या राजदरबारातील, तर त्या जागा कमी करून 50% जागा मी बहुजन समाजासाठी आरक्षित करतो. म्हणून 26 जुलै 1902 मध्ये आरक्षण त्यांनी प्रथम ते या देशामध्ये दिलं. या आरक्षणाच्या विरोधात त्यावेळेस टिळक यांनी दंड थोपटले आणि टिळकांनी त्यांच्याकडे निरोप पाठवला की राजे तुम्ही हे बंद करा. त्यानंतर राजांनी नकार दिला. राजांनी त्यावेळेस सांगितलं, टिळक साहेब हे ध्यानात घ्या, मी कोणत्याही धर्माच्या विरुद्ध आचरण करत नाही. मी मानव जातीच्या कल्याणासाठी आणि इथून तिथून माणूस सर्व एक आहेत, या सर्वांना त्यांचे हक्क देत आहेत. त्यासाठी तुम्ही माझ्या रस्त्यामध्ये आडवे येऊ नका. म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा देखील या ब्राह्मणांनी छळलं. त्यांच्याकडे कुलकर्णी नावाचा ब्राह्मण वकील त्यांनी पाठवला आणि त्यांना म्हटलं, हे आरक्षण तुम्ही बंद करा. हे आमच्या जाग्यावर हा घाला आहे. आम्ही काय करायचं? आम्ही पुरोहित आहोत, आम्ही शिक्षित आहोत. हे अडाणी शूद्र लोक आहेत, अस्पृश्य लोक आहेत. यांना जर तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या करायची जर संधी दिली तर या देशाचं वाटोळं होईल. हे धर्माच्या विरुद्ध आहे, हे धर्माच्या विरुद्ध आहे. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी थोडा विचार केला आणि त्या कुलकर्ण्याला म्हणे, चल घोड्याच्या पाग्यामध्ये त्याला घेऊन गेले. तेथील घोड्याच्या पाग्याच्या रखवालदाराला सांगितलं, ए बाबा, इथं खाट इथं चादर मोठी खाली आथरून दे आणि सगळा चाना त्याचा आवडीचा टाकून दे आणि एकाच वेळेस सगळ्या घोड्यांना सोडून दे. एकाच वेळेस त्या रखवालदाराने घोडे सोडून दिले. अख्खे घोडे त्या चण्यावर ताव मारण्यासाठी पळाले आणि काही घोडे पाठीमागेच राहिले. त्यावेळेस तो वकील म्हणाला, महाराज, अहो हा अन्याय होऊ राहिलेला आहे. अहो मस्तवाल घोडे सगळा चना खाऊ राहिलेले आणि कमजोर घोडे असेच मागे राहिले. त्यावेळेस शाहू महाराज त्याला म्हणले, अरे बाबा, तुला आणि तुझ्या त्या टिळकांना मी हे सांगत आहे की मस्तवाल घोडे जे तुमच्यासारखे आहेत त्यांनी आजवर खूप काही खाल्लं आहे, खूप काही साधलं आहे. तेव्हा त्यातलं फक्त 50% मी कमी केलं आहे आणि 50% त्या कमजोर घोड्यांसाठीच, म्हणजेच त्या बहुजन समाज, दलित, आदिवासी समाजांना मी हे आरक्षण दिलं आहे. असे होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी वरील सर्व महापुरुषांना आपले गुरुस्थानी मानलेलं होतं. बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात, जर महात्मा फुले नसते तर हे बाबासाहेब सुद्धा घडले नसते. तेव्हा मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला संवैधानिक अधिकार दिला, संविधानामध्ये सगळ्या गोष्टींची तरतूद केली. परंतु काही नालायक लोक, काही मनोवादी विचारधारेचे लोक संविधान हे चुकीचं आहे म्हणून त्याच्या विरुद्ध त्यांनी अनेक प्रकारची षडयंत्र केली
अनेक हक्क आपले अबाधित जे होते त्याला त्यांनी काढून टाकायचं केलं, कमजोर करायचं काम केलं. सरकारी संस्था ज्या होत्या, ज्या ठिकाणी बहुजन समाजाला आरक्षणाचा फायदा म्हणून नोकऱ्या मिळत होत्या, संध्या मिळत होत्या, त्यांनी ते सरकारी सुद्धा उद्योग आणि भरपूर शाखा त्यांनी बंद केलेल्या आहेत. यावरून आपण समजून जा, जे आजवर सरकारमध्ये राहिलेले आहेत त्यांना ओळखा, समजून घ्या. हे संविधानाच्या विरोधातली लोक आहेत, हे संविधानाच्या विरोधातले लोक आहेत. यांना तुम्ही समजून घ्या आणि समजून घेऊन आपला हितकारी नेमकं कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. म्हणून मान्यवर साहेब कांशीरामजींनी बाबासाहेबांच्या नंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचं ठरवलं आणि कांशीराम म्हणले, वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा. मित्रांनो, मतदानाचा अधिकार हा बाबासाहेबांनी आम्हाला दिला. लोकशाही ह्या देशामध्ये आली. लोकशाही आल्यामुळं ज्या देशातला 90% समाज हा बहुजन समाज आहे, त्याने ठरवलं तर सत्ता आज बी त्याच्या ताब्यात येऊ शकते आणि तो त्याच्या हिसाबाने सरकार चालू शकतो आणि गोरगरिबांचं राज्य या देशामध्ये येऊ शकतं. सम्राट अशोकानंतरचं राज्य बहुजन समाजाच्या हातात येऊ शकतं. आणि यासाठी आम्हाला सर्वांना एक विचार करावा लागणार आहे की आम्हाला आता ही वेळ टाळ्या वाजून देवतीर्थ करायची नाही. आम्हाला ह्या महापुरुषांनी सांगितलेल्या विचाराने आम्हाला चालायचं आहे, हे ध्यानात असू द्या. मित्रांनो, यावरती माझ्या बॅनरवर संत गुरु रविदास महाराजांचे काही दोहे आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहेत. संत रविदासांचा फोटो, शिवाजी महाराजांचा फोटो, अहिल्याबाई होळकर आहे, फातिमा शेख आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आहेत, शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, कांशीराम साहेब आहेत. या सर्वांनी विचारधारावरील सर्व महापुरुषांची या देशातील संविधानाच्या माध्यमातून लागू व्हावी म्हणून प्रयत्न केले. म्हणून आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. भूलथापांना कोणाच्या बळी पडू नका. मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्हाला मतदान कोणाला करायचं, तुम्ही कोणालाही करा, परंतु तुमच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असली पाहिजे की आम्हाला या संविधानिक बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचं राज्य हवंय आणि यासाठी आम्हाला अभ्यास केला पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि मतदानाच्या रूपानं आम्हाला आपलं राज्य येण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. तर हे महापुरुषांचे विचार आपण या ठिकाणी ध्यानात घेतले पाहिजे. आणि रविदासांनी शेवटचा सांगितलेला संदेश सांगतो, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. हा संदेश आपल्याला देऊन रविदासांनी हा आपल्याला संदेश दिला, मला असं राज्य पाहिजे की ज्या राज्यामध्ये कोणीही उच्च नीच नको, कोणताही जातीभेद नको, कोणताही धर्मभेद नको. आम्हाला फक्त माणूस म्हणून माणूस असला पाहिजे आणि सर्वांना शिक्षणाचा सारखा अधिकार मिळाला पाहिजे, सर्वांना सकस आहार मिळाला पाहिजे, अन्न मिळाला पाहिजे, सर्वांना सारखा दवाखाना औषधोपचार मिळाला पाहिजे. मित्रांनो, तुम्हीच ठरवा, खरेच तुम्हाला सर्वांना सारखा औषधोपचार मिळतो का? टाटाला, बाटाला, मोठमोठ्या नेत्यांना वेगळी पॉलिसी चालू आहे, त्यांच्यासाठी पैसा आहे आणि आमच्या तुमच्यासाठी म्हणजे मतदान आमचं, आमच्या मतदानावर तुम्ही आमदार, खासदार आणि राज्य सरकार बनवतात आणि तुम्ही आमच्यासाठी काय करतात? जातीत भांडणं लावून देतात. म्हणून आम्हाला ह्या हरामखोरांपासून सावधान राहिलं पाहिजे. आम्हाला असं राज्य पाहिजे की जे संत रविदासांनी, कबीरांनी आणि वरील सर्व महापुरुषांनी सांगितलं आहे, असं राज्य पाहिजे की जिथे सर्व काही समान असलं पाहिजे. म्हणून म्हणावं लागतं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय सगळ्यांना सारखाच असला पाहिजे. जो कमजोर आहे त्याला वर आणा, जो खूप माजलेला आणि शेपरलेला आहे त्याला स्थिर करा, त्याला माजून देऊ नका, मातू देऊ नका, नाहीतर
अन्याय अत्याचार झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून पैसा हा आणि संपत्ती ही फिरती असावी लागते आणि प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे, रोजगार पाहिजे, शिक्षण पाहिजे. या सर्व सुविधा त्याला बिनबोभाट मिळाल्या पाहिजे. मित्रांनो, झालेली सेवा खूप काही झालेली, मी खूप काही बोलून गेलेलो आहे. तर हे समतेचं राज्य आणण्यासाठी, बंधुभावाचं समाज निर्माण करण्यासाठी आणि सगळ्यांना सुखी राहण्यासाठी एकच मार्ग आहे, तो बुद्धाने सांगितला सम्यक मार्गाने आम्हाला जायचं आहे आणि त्या दिशेने आपण चाल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्ध. जय रविदास, जय भीम, जय कांशीराम.